नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील खनिजाचे प्रकार. गौण खनिज, त्यामध्ये प्रकार आहेत दगड, रेती, मुरुम, चुनखडक. धातू खनिज, लोह खनिज, बॉक्साईट, चांदी, सोने, तांबे, निकेल. अधातू खनिज, जिप्सम, डोलोमाइट, हिरा, अभ्रक, कायनाइट. चौथा प्रकार आहे ऊर्जा खनिज, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू. लोह खनिजाचे प्रकार मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लेमोनाइट, सिडेराइट. दगडी कोळशाचे प्रकार ऑर्थोसाइट, बिटुमिनियस, लिग्नाइट, पीट. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात खनिज संपत्ती आहे. खनिजावर आधारित उद्योग नागपूर व चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत. त्यातला आपण पहिला प्रकार बघायचा आहे मॅग्नीज. खनिज संपत्तीमधला आपण पहिला लोह खनिज हे बघणार आहोत ते मॅग्नीज. उत्पादनात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आहे मॅग्नीज. वापर उच्च निर्मिती पोलाद उद्योगात. साठा महाराष्ट्रात 40% साठा आहे. प्रमुख साठे हे भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. उपयोग 95% उत्पादन लोह पोलाद उत्पन्नात वापरले जाते. भंडारा येथे खनिजे गोंडाईट मालेच्या खडकशी संबंधित असून त्यात सिलोमिलोन हे मुख्य खनिज आढळते. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात डोंगरी, बुद्रुक, सीमा, सांगवी, चिखला या ठिकाणी साठे आहेत. नागपूर मॅग्नीज पट्टा सावनेर, रामटेक, भंडारा असा मध्य प्रदेशात जातो. नागपूर जिल्ह्यातील साठे रामडोंगरी, बोदेगाव, पारशिवनी, गुमनाम व खापा भागात आढळतात. तसेच सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला भागात जांभा दगडातही साठे आढळतात. सावंतवाडीमध्ये डिंगणे, सासोली व नेतळे भागात, कणकवली तालुक्यात, फोंडा भागात. दुसरा प्रकार आहे आपला लोह खनिज. लोह खनिजाचे साठे मुख्यतः आर्कियन खडकात आढळतात. महाराष्ट्रात 20% आहेत. लोह खनिजाचे प्रकार मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट. लोह खनिज हे टेकोनाइट व जांभा खडकात आढळतो. सिंधुदुर्गातील रेडी बंदरातून जपानला लोह खनिज निर्यात केले जाते. लोह खनिजाचे साठे व जिल्हा चंद्रपूर, चिमूर तालुक्यात पिंपळगाव, असोला, ब्रह्मगिरी तालुक्यात लोहार, डोंगरी, खान, गडचिरोलीमध्ये सुरजागड, भामरागड येथे हे लोह खनिजाचे साठे आढळतात. गोंदिया येथे अग्निजन्य खडकात लोह खनिज सापडते. गोरेगाव तालुक्यात आंबे तलाव, खुर्सी पार्क भागात मॅग्नेटाइट प्रकारचे लोह खनिज आढळते. सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ला तालुक्यात आसोली, रेड्डी, शिरोडा आणि सावंतवाडी तालुक्यात साचोली, अरीस आणि नळेवाडी. कोल्हापूरमध्ये राधानगरी, शाहूवाडी. पुढचा प्रकार आहे बॉक्साईट. जांभा खडकात बॉक्साईटचे साठे आढळतात. बॉक्साईटचा उपयोग ॲल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. महाराष्ट्रात 21% उत्पादन होते. साठा कोकण, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, सातारा, सांगली येथे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बॉक्साईट हे इंडियन ॲल्युमिनियम कंपनीच्या बेळगाव येथील ॲल्युमिनियम कारखान्यात धातू निर्मिती करता उपयोगात आणले जाते. त्याचा आढळ शक्यतो कोल्हापूर, उदगीर, चंदगड, राधानगरी, शाहूवाडी, गारगोटी, सांगलीमध्ये शिराळा, मुंबईमध्ये बोरिवली, जोगेश्वर, गोरेगाव, ठाणे, पालघरमध्ये तुंगार टेकडी, सालसेट बेट इथे आढळतो. पुढचा प्रकार आहे क्रोमाइट. त्याचा उपयोग धातू उद्योग, किंमती खाण्यावर प्रक्रिया. साठा त्याचा महाराष्ट्रात 10%
आहे. आडळ हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा आणि गोंदिया येथे आढळतो. पुढचा आहे चुनखडी. चुनखडी हे नागपूरमध्ये चुनखडीचे सर्वे संचिनी आढळतात. यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त साठे आहेत. आडळ हा यवतमाळ, राजूर, मांजरी व वांजरी, शिंदोला, चंद्रपूर, राजुरा, वरोरा येथे चुनखडी जास्त प्रमाणात आढळते. तसेच अहमदनगर, खांडोळवाडी, कंडूरमध्ये या आढळून येतो. डोलोमाइट उपयोग 90% उपयोग निर्मितीत होतो आणि खत कारखान्यातही होतो. त्याचा आढळ आहे विदर्भ, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, कोकण, रत्नागिरी. साठा हा महाराष्ट्रात 1% आहे. कायनाईट ह्याचा उपयोग हिऱ्याला पैलू पाडण्याच्या उद्योगात, काच सामान, रसायन उद्योग, सिमेंट उद्योग, विजेची उपकरणे निर्मिती करण्यासाठी केला जातो. कायनाईटची साठा हा भंडारा, मोगरा, पिंपळगाव, मिरगाव, गोंदिया येथे आढळतो. पुढचा प्रकार आहे दगडी कोळसा. दगडी कोळसा वर्धा व गंगा खोऱ्यात आढळते. त्याचे साठे आहेत पूर्व विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ. दगडी कोळशाचा महाराष्ट्रात 4% साठा आढळतो. दगडी कोळसा हा आढळ चंद्रपूर मध्ये राजुरा, मांजरी, नागपूरमध्ये उमरेड, सिलेवाटा, पाटण सांगवी आणि यवतमाळमध्ये वणी चिंचली या ठिकाणी आढळतो.